HNIs, अल्ट्रा HNIs यांच्यासोबत बोलताना कधी-कधी आपल्याला एकदम क्लिक होतं, की यार हे थोडंसं वेगळं विचार कसं करतात. 4-5 गोष्टी मला त्या नेहमी ऑब्झर्व्ह होतात, त्या मी शेअर करतो पहिले. पहिली गोष्ट म्हणजे सॅलरी आणि वेल्थ यांच्यातला डिफरन्स. सॅलरी म्हणजे इन्कम आणि वेल्थ म्हणजे या इन्कममधनं आपण जे जनरेट करतो ते. म्हणून ही लोकं कधी सॅलरीतून इम्प्रेस नाही होत. हे इम्प्रेस होतात त्या सॅलरीमधून आपण बिल्ड काय केलं त्याच्यावर. दुसरं म्हणजे माझे क्लायंट नेहमी मला सांगतात, की यार निखिल, जब भी मैं सोता हूँ मेरा पैसा काम करना चाहिए. म्हणजे यांचा पैसा यांच्यासाठी शिफ्टमध्ये काम करतो. म्हणून यांची इन्व्हेस्टमेंट कधीच एकाच ठिकाणी नाही. कुठेतरी गोल्ड, इक्विटीज, FDs, रिअल इस्टेट यांच्यामध्ये डायव्हर्सिफाईड करून ठेवतात. तिसरं महत्त्वाचं म्हणजे विंडफॉल डिप्लॉयमेंट. म्हणजे काय, बोनस मिळाला, जुनी देणी आता मिळाली परत. या पैशांचे मार्ग त्यांचे ठरलेले असतात. त्यांचे डिप्लॉयमेंट ही इमिडिएटली होते. चौथं महत्त्वाचं म्हणजे मला काय घ्यायचंय याच्यापेक्षा मला काय नाही घ्यायचं याची शुअरिटी या लोकांमध्ये खूप जास्ती असते. आणि पाचवं म्हणजे ॲडवायझरला ही लोकं डॉक्टरसारखं ट्रीट करतात. म्हणजे काय, प्रॉब्लेम आला तेव्हाच नाही, रेग्युलर चेकअप ठेवायचा. म्हणजे ॲन्युअल रिव्ह्यूज असतील, गोल ट्रॅकिंग असेल, कुठलं कोर्स करेक्शन असेल ते. म्हणजे रिॲक्टिव्ह नाही तर प्रोॲक्टिव्ह असणं. आता या गोष्टी ज्या आहेत ते फक्त HNI साठी स्पेसिफिक आहेत का, तर नाही. आपण पण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो आणि ॲक्च्युली याच हॅबिट्स आहेत ज्या आपल्याला लाँग टर्ममध्ये हे वेल्थ क्रिएट करतात. म्हणून सुरुवात कुठून केली, कधी केली ह्याच्यापेक्षा आपण सुरुवात केली हे जास्त महत्त्वाचं आहे. थँक्यू.